ओम नमः शिवाय. मी गीताच्या तुमच्या सर्व मैत्रिणींचे स्वागत. थंबनेलवरून तुमच्या लक्षात आलं असणार आहे की आज मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं, कारण बरेच वेळेस मी ऐकलेलं आहे मैत्रिणीचं की बोर होतंय, कंटाळा आलाय, घरात चिडचिड वाढलेली आहे, नवरा बायकोमध्ये भांडणं होतात, घरात इतर लोक असतात त्यांच्याबरोबर किरकिरावे लागल्यात आणि याचं मला खूप ताण यायला लागले. असं मी भरपूर लेडीजचं ऐकलेलं आहे आणि मला वाटायला लागले की हे मी यातनं गेलेली आहे म्हणून मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहेत. मी जवळपास 1 वर्ष डिप्रेशनमधून आलेली आहे. म्हणून मला माझ्या मैत्रिणींना जर माझ्याकडून थोडीशी मदत होत असेल तर मी नक्की करायला मी कधीही तयार असते म्हणल्यासारखं. म्हणून मी आजच्या व्हिडिओ घेऊन आलेली आहे खास तुमच्यासाठी. आणि तुमच्याही मनामध्ये म्हणा किंवा तुमच्या घरामध्ये हा जर त्रास असेल तर नक्की मैत्रिणींनो हा व्हिडिओ स्पेशल तुमच्यासाठी आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्हाला जर चिडचिड होत असेल, किरकिर होत असेल, घरामध्ये ताण वाढला असेल, हे कुठंतरी डिप्रेशनचं हे पहिलं पाऊल आहे आणि तुम्ही आत्ता सावध व्हा. कारण एकदा जर वेळ निघून गेली तर नंतर खूप वाईट परिणाम होतात आपल्यावर, आपल्या संसारावर. कारण आपण व्यवस्थित असं की आपली मेंटॅलिटी जर व्यवस्थित राहिली तरच आपण घरामध्ये व्यवस्थित वागू शकू आणि इतरांची काळजी घेऊ शकू. त्याच्यामुळं लेडीजनं स्वतः आपण व्यवस्थित असणं हे खूप गरजेचे आहे घरासाठी तरी कमीत कमी. तर तुम्ही वेळेला सावध व्हा. एकतर असं शांत डोकं कधीही ठेवू नका. सतत आपल्या डोक्याला काही ना काही ताण पाहिजे, काम पाहिजे आपल्या डोक्याला. कारण सतत आपण जर शांत बसून राही लागलो, सतत जर आपण मोबाईल घेऊन बसलो, सतत आपण काही ना काही आळस यायला, हे व्हायला लागलं, ते व्हायला लागलं, मला कंटाळाच येतो, हे जे शब्द आपण वापरतो ते असं वापरणं अगोदर बंद करा. स्वतःला गुंतवून ठेवा, स्वतःचे छंद जोपासायला सुरुवात करा तुम्ही. कारण त्याच्यामधून एक तर तुम्हाला खूप आनंदी राहता येणार आहे. कारण स्वतःला काही ना काही प्रत्येक लेडीजमध्ये काही ना काही स्किल असतात आणि ती आपल्याला ओळखता आली पाहिजे. कारण कोणाला पेंटिंग करायला आवडते, कोणाला झाडाची काळजी घ्यायला आवडते, केअर करायला आवडते. नंतर काही जणांना मुलामध्ये रमायला आवडतं, छोटे छोटे मुलं असतात त्यांच्यामध्ये. काही जणांना मैत्रिणीमध्ये हसायला खेळायला आवडतं, कुणाला घरातली स्वच्छता करायला आवडते. असे बरेचशा गोष्टी आहेत. जुनी गाणी ऐकायला आवडतात. नंतर भरतकाम, विणकाम, शिवण क्लास, भरपूर तुमच्या आवडीची गोष्टी आहेत की तुम्ही कदाचित विसरला असता की आपल्याला ह्या गोष्टी येत होत्या. पण प्रत्येक स्त्रीला काही ना काही येत असते हे मला माहिती आहे. आणि ती तिची जर कला जोपासली, तिनं जर स्वतःला लक्ष दिलं आणि ह्या ज्या गोष्टी जर तुम्ही आजपासून सुरू केल्या की तुमच्या लक्षात आला की मला काय आवडत होतं बाबा अगोदर 10 वर्षाखाली मी काय होते, मी कशी आनंदी राहत होते. मग हे जे आता सध्याचा ताण वाढलेला आहे तुमच्या आयुष्यामध्ये, हा ताण त्यावेळेला का नव्हता? कारण त्यावेळेला तुम्ही काही ना काही तुमची छोटी लेकरं असतील त्याच्यामुळे त्यांच्यात गुंतून असतात. तुम्हाला विचार करायला जर माणसाला वेळ नसेल ना, अजिबात बाहेरचे बाकीचे कुठाने डोक्यामध्ये येत नाहीत आणि ही जी गोष्टी चिडचिडपणा वाढायला ते अजिबात वाढणार नाही. ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात ठेवा. त्याच्यामुळे माझं फक्त सांगणं हे आहे की तुम्ही स्वतःची काळजी घ्या, स्वतःकडे लक्ष द्या. ह्या गोष्टी आठवा तुम्ही आपण काय करत होतो ना, आता आपण का करत नाहीत ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्याच्यामुळे आपल्याला हे ताणतणाव शरीराला कधी चांगला नाही. त्याच्यामधून तुम्हाला BP, शुगर होण्याचे चान्सेस आहेत. नंतर हे कुठलेही आजार हे योग्य नाहीत, ह्या वयामध्ये योग्य नाहीत. आणखीन भरपूर आपल्याला काही करायचं आहे आयुष्यामध्ये. आणि जर आपण हेल्दी, आनंदी, उत्साही असेल तर आपण ह्या गोष्टी सगळ्या अगदी रोजचा दिवस हा आनंदाने जगता आला पाहिजे. आपल्याला आयुष्यामध्ये आनंद घेता आला पाहिजे. आणि जर तुम्हाला बरेच अशा गोष्टी असतात की त्याच्यामुळे तुमची चिडचिड वाढायला लागली, आता मला माहित नाही तुमची चिडचिड कशामुळे वाढते. जर तुम्ही छान सगळे खाऊन पिऊन व्यवस्थित असाल, सगळ्या गोष्टी असेल आणि तुमच्या बॅकग्राऊंड सुद्धा चांगला असेल तरी तुमची नाराजगी आहे, तर तुम्हाला चिडचिड व्हायला लागले, तुम्ही विचार करा की मला चिडचिड का व्हायला लागले. शेजारी पाजारमुळे चिडचिड होईल का, घराच्या माणसांमुळे चिडचिड होईल का, मैत्रिणींमुळे चिडचिड होईल, तर तुम्ही अगोदर प्रॉब्लेम पुढका स्वतः की मला नेमकं चिडचिड कशामुळे होते, कुठल्या गोष्टी. कारण आपण लोकांना फसवू शकतो पण स्वतःला कधीच आपण फसवू शकत नाही. कारण रिअल परिस्थिती आपल्या मनाला माहीत असते, ती कुणालाच माहीत असते. आपण आपल्याला सुधारायचे, आपल्याला टेन्शन आपलं कमी करायचे आणि आपल्याला छान जगायचं. त्याच्यासाठी अगोदर स्वतःचं अंतर्मन ओळखायचं आपल्याला की स्वतः मला विचार करायचा की मी का दुःखी आहे बाबा. जर मैत्रिणीमुळे, शेजाऱ्या पाजाऱ्यामुळे दुःखी असेल आणि काही जण असं असते की स्टेटस बघून आजकाल तर 50% लोक हे डिप्रेशनमध्ये चालले, घरात चिडचिड वाढायची फक्त स्टेटसमुळे व्हायला लागले. अर्ध्या गोष्टी तर 50%. कारण आपण इतरांचं स्टेटस बघायला म्हणून त्यांनी मग वर्षाखाली फिरून आलेले असतात आणि ते फोटो आता टाकलेले असतात. पण आपल्याला माहित नसतं ना, आपण काय म्हणतो अरे किती तर जाते ही फिरायला, किती आयुष करते, तिचा नवरा किती छान फिरवतोय तिला आणि ह्यांना तर अजिबात वेळ नाही, सारखं ऑफिस. ह्या गोष्टीची आपली चिडचिड वाढती. आपण ते राग ताण आपल्या नवऱ्यावर काढतो आणि कसं होतंय आणि आपली चिडचिड वाढते. त्या बिचारायला एक ताण असते त्या गोष्टीचा.
ही काय चिडचिड करायची, त्याला ती गोष्ट कळत नसते की नेमकं काय चाललेलं आहे हिच्या मनामध्ये. तर मैत्रिणींनो, तुम्ही एकतर तुम्हाला ह्या गोष्टीमुळे होत असेल, स्टेटस बंद करा, अगोदर पाहायचे स्टेटसच बंद करा. कारण कसं होतंय की स्टेटस बघून अर्धे तर किरकिरा वाढायला लागल्या. तुम्ही स्वतः आनंद हुडका, स्वतः काही करा, तुम्ही स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करा. तुम्हाला इतर वेळेला गोष्ट म्हणजे इतर वेळेचा विचार करायला तुम्हाला गरज पडणार नाही ना. मग तुमचा ताण आपोआप दूर होणार आहे. कारण आपण छान आनंदी, आपला घर छान आनंदी, नवरा सगळे आनंदी, तर किती कुटुंब आनंदी आहे ना. लोकांना तर किती ताण आहे, किती त्रास आहे. त्यांच्यापेक्षा आपण स्वतःचा विचार करायचा की त्यांच्यापेक्षा मी खूप भाग्यवान आहे, खूप छान आहे, माझं सगळं चाललेलं आहे. मग मी आनंद का घेत नाही, मी का आनंदी राहते. मस्त सकाळी उठायचं, छान फ्रेश राहायचं, आनंदाने सगळ्या गोष्टी करायच्या घरातल्या. कुणाला जर पोथी वाचायला आवडत असेल, कुणाचं अशा देवामध्ये रमायला आवडत असेल, ती गोष्ट करा, ती तुमच्या कामाला येणार आहे, तर तुम्हाला आनंद भेटणार आहे. फक्त आपल्याला विचार करायचा की आपल्याला ताण येणाऱ्या गोष्टी टाळायच्या. मग तुम्हाला ती करेक्ट माहिती आहे तुम्हाला ताण कशाच येते. तर मी कुठल्या गोष्टी तुम्हाला सांगणार ना, मी तसं सांगू शकते. पण कसं व्हिडिओ खूप लांबत जाणार आहे, कारण खूप अशा गोष्टी आहेत आणि खूप असे पॉईंट आहेत ज्याच्यामुळे ताण येते. आर्थिक चणचण असू शकते घरामध्ये, त्याच्यावर कसा उपाय निवडू शकतो, कसा उपाय आणू शकतो, या सगळ्या गोष्टीवर मला चर्चा करायला नक्की आवडेल. पण हा व्हिडिओ खूप मोठा होईल, त्याच्यासाठी मी सांगायले की सगळ्यात सोपी पद्धत आहे की मी जे सांगायले ना, सगळ्या सोप्या, सगळ्या मैत्रिणींच्या कामाला येणारे. तुम्ही आजपासूनच सुरू करा की आनंदी राहा. एकतर काही तुमच्या आवडीचे करा, असं नाही की हेच केलं पाहिजे, तीच केलं पाहिजे. तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी काहीही करू शकता. तुमच्या आवडीच्या गोष्टी करा, इथून सुरुवात करा, आजपासून सुरुवात करा. नक्की तुमचा दिवस, आजचा दिवस छान गेला ना, मग रोज एका दिवसाच्या हिशोबाने तुम्ही आनंदी जगायला शिका. आणि बघा, तुम्ही 1 महिन्यामध्ये किंवा 15 दिवसामध्ये तुमच्यामध्ये एवढा बदल होईल. आणि तुम्ही स्वतःला मग विचार करताना, अरे किती आनंदी आहे ना, फक्त एका गोष्टीमुळं की इतरांचा विचार सोडून द्या. इतर काय करतात त्याचं सोडून द्या, मी काय करते हे मला बघा. कारण आपण जगाला बदलू शकत नाही, त्यांचं आपण काही ठरवू शकत नाही, पण मी स्वतःला बदलू शकते ना. मी कसं राहायचं, मी कसा विचार करायचा, मी काय केलं पाहिजे हे मी ठरवू शकते. आणि मला आनंदी राहायचं हे मला ठरवायचं. मग मी आनंदासाठी काय करू शकल बाबा, याचा विचार करा. इतर सगळ्या गोष्टी तुम्ही डोक्यातून काढून टाका, ह्या क्षणाला काढून टाका. आता तुम्ही आता व्हिडिओ माझा बघत असाल तर त्याच वेळेला तुम्ही ठरवा की मी माझ्या मनातल्या वाईट गोष्टी सगळ्या काढणार आहे. आणि कसं सतत माणूस काहीतरी ऍक्टिव्हिटी जर करत असेल, काही ना काही शिकण्याचा प्रयत्न करत असेल, काही जाणून घेण्याचा प्रयत्न करत असेल, म्हणजे तुम्ही जनरल असू द्या, जनरल नॉलेजची कुठल्याही गोष्टी असू द्या, पोथी पुराण असू द्या, कुठल्याही गोष्टी असू द्या, पण तुम्हाला क्रिएटिव्हिटी असली पाहिजे की वेगळं काहीतरी करून दाखवण्याची, शिकण्याची, स्वतःला छंद जोपासण्याची असली पाहिजे. कारण कसं होतं, जसं म्हणतात ना, असं साठलेलं पाणी डबक्यासारखं असतं की ते गढूळ होत जाणार, त्याच्यामध्ये चिलटं, मच्छर ह्या गोष्टी होत जातात. पण वाहतं पाणी असते हे कधी निर्मळ असते, त्याच्यामुळे आपल्याला कधी पण आपलं डोकं आणि मन हे वाहतं ठेवायचं, एका जागी असं शांत ठेवायचं नाही की फोकस एकावरच करायचं नाही. अरे ही अशी, ही अशी, ही अशी, ही अशी, ह्याच्यात काहीच घेणं देणं नाही. ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे. मी काय करणार, मी कशी आहे, मी काय करणार, मी काय करू शकते, मी कसं आनंदी राहू शकते, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा तुम्ही. आणि नक्की ह्या गोष्टीचा जर विचार केला ना, तुम्ही नक्की आनंदाने राहणार आहे. आणि एक जरी मैत्रीण, ह्याच्या माझ्या ह्या बोलण्यात एक जरी मैत्रिणी स्वतःला जर बदलण्याचा प्रयत्न करणार असेल किंवा तिने ठरवायची असेल मनामध्ये की मी आता नक्की ही जर सांगते ना, मी करून बघणार आहे 15 दिवस, महिना, तर हा व्हिडिओ बनवणं हे माझ्यासाठी सफल राहणार आहे हे मी मान्य करते. आणि मला ह्याचा खूप आनंद होणार आहे की एक जरी सुधारली याच्यातनं, एकाचं जरी मन हलकं झालं, एकाला जरी माझ्यामुळं तिचा त्रास कमी झाला, ताण कमी झाला, तर मला खूप आनंद आहे. कारण ही दुःखी राहणं, कष्टी राहणं, सतत चिडचिड करणं ही चांगली गोष्ट नाही. ही कुठंतरी डिप्रेशनकडे नेण्याचं एक पाऊल आहे. आणि ही आत्ताशी तुमची सुरुवात आहे. आत्ता जरच तुम्ही बाहेर निघालात तर तुम्ही कायमचं बाहेर निघालात. एकदा तुम्हाला आनंदी जगण्याची कला जर आली तर जगातलं कोण तुम्हाला दुःखी करू शकत नाही हे मला माहिती. आणि आपण आपल्याला जास्त करून दुःखी करतो कारण आपण दुसऱ्यांचा विचार करतो. तर अजिबात दुसऱ्यांचा विचार करणं सोडायचं आणि आपण आपल्याला आनंदी ठेवायचे, आनंदी जगायचं, आपल्या घराला आनंदी ठेवायचं, सगळ्या कुटुंबाला आनंदी ठेवायचं. आणि आपण आनंदी असले सगळं माहोल आनंदी कसं असतंय ना, आपण मी जर म्हणले की मला किती फ्रेश वाटायला लागले तर आपल्याला आपोआप ती घडत राहते. आणि वास्तू कसं असतं माहिती ना, तर आपण सतत लेडीज तर 24 तास घरामध्ये असतो. प्रत्येक वेळेस आपण तेच काहीच केलं नाही, माझ्यासाठी काहीच चांगलं झालं नाही, माझ्यासाठी देवाने काहीच केलं नाही, ती किती छान आहे, तिचं किती छान आहे. अरे तुम्ही चांगल्या वैस जे असतात ते लोकांपर्यंत पोहोचवायला लागतात.
त्याचं छान आहे, त्याचं छान आहे, त्याचं छान आहे. अरे त्यांचं छानच जाणार आहे ना मग, कारण तुम्ही त्यांच्याबद्दल चांगला विचार करायला आणि स्वतःबद्दल मी अशीच आहे, मी असंच करते, माझ्याबरोबर असंच घडतंय, देव मला असंच करतंय, अशा जी गोष्टी स्वतःबद्दल वाईट बोलतं तर तुमचं वाईटच होत जाणार आहे. तुम्हाला विचार करायचा आहे की तुम्ही स्वतःबद्दल चांगलं बोलायचे, असं नाही की लोकांना वाईट बोलायचे, कारण लोकांना वाईट बोललं की ती वापस येणार की माहिती. त्याच्यामुळे लोकांना वाईट नाही बोलायचं, मला स्वतःबद्दल चांगलं बोलायचं, जेणेकरून माझं चांगलं व्हायचंय, मला चांगलं करायचंय, मला चांगलं घडायचंय, ही फक्त फोकस ठेवायचा. इतरांचं काय आपल्याला काहीच घेणं देणं नाही त्याच्याशी. फक्त आपलं डिप्रेशन, आपला त्रास, आपली वैताग, आपली चिडचिड ही आपल्याला आजच्या दिवसापासून दूर करायची. आणि जर जमलं तर आणखीन अशी मी व्हिडिओ घेऊन येत जाईन. जर कुणाला माझ्यामुळे जर आनंद भेटत असेल एक क्षणासाठी तरी माझा व्हिडिओ करणं ही सफल होईल. आणि कदाचित तुम्हाला मैत्रिणींना तुमच्या प्रश्नाची उत्तरं थोडे जरी भेटले असतील तरी मला त्यात आनंद आहे. आणि तर माझे आणखीन काही व्हिडिओ आहेत तर तुम्ही ते पण बघा, ते डेली व्लॉगमध्ये येतात. आणि ज्या माझ्या रोजच्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी पण मी थोडंसं क्लिप करून ठेवलेली आहे आज सकाळची रुटीनची, तर मी शेअर करणार आहे. आणि जी नवीन मेंबर ॲड होणार आहेत त्यांनी ती बघावी आणि पाठीमागचे व्हिडिओ बघा. आणि पुढं पण मी छान छान व्हिडिओ बनवणार आहे, जे की असे जे प्रॉब्लेम असतात घरामधले हे मी ते त्याचे सोल्युशन आणण्याचा प्रयत्न करणार आहे. तर हा व्हिडिओ मी इथंच संपवते. जर माझ्याकडनं चुकीचे काही शब्द निघाले असतील तर सॉरी. आणि जर माझ्यामुळं कोणाचं चांगलं घडत असेल तर ही मला देवाने दिलेली बुद्धी आहे आणि त्याच्यातनं मी तुम्हाला मार्गदर्शन केले, कारण मी तुमच्यासारखीच आहे. मी काही एवढी मोठी कोण नाही, वयाने नाही आणि हुशारीने नाही, पण ही माझा स्वतःचा अनुभव होते. मी ह्यातनं स्वतः गेलेली आहे आणि ह्याचा त्रास मला खूप झालेला आहे. त्यावेळेस तर माझे खूप छोटे लेकरं होते, त्यावेळेस मला हा त्रास घडलेला आहे. म्हणून मला कुठंतरी वाटतं की सहसा कोणी डिप्रेशनमध्ये जाऊ नये आणि सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद असावा. आणि देवाकडे हीच प्रार्थना आहे. मी जशी आनंदी आहे, सुखी आहे, सगळ्या माझ्या मैत्रिणींच्या आयुष्यामध्ये आनंद